मित्रांनो, जुलै महिन्यात एमटी गॉक्स एक्सचेंज त्याच्या इन्व्हेस्टर्सला 2 लाख बिटकॉइन परत देणार असल्याच्या बातमीमुळे संपूर्ण क्रिप्टोकरन्सी मार्केटला खूप मोठा धक्का लागला होता. या मोठ्या धक्क्यातून क्रिप्टोकरन्सी मार्केट सावरायचा प्रयत्न करत होतं, तितक्यात जर्मनी सरकारने आगीत तेल ओतायचं काम केलं आहे. संपूर्ण जगात काही ठराविक देशांच्या सरकारकडे करोडो रुपयांचे बिटकॉइन्स आहेत. जर्मनी सरकार सुद्धा त्यामध्ये एक आहे. जर्मनी सरकारकडे जवळपास 50,000 बिटकॉइन होते, पण एमटी गॉक्स एक्सचेंजची बातमी बाहेर आल्यावर जर्मनी सरकारने त्यांच्याकडे असलेले 50,000 बिटकॉइन विकायला सुरुवात केली. 19 जून ते 12 जुलै दरम्यान जर्मनी सरकारने $3.5 बिलियन किमतीचे 50,000 बिटकॉइन्स ओपन मार्केटमध्ये सेल केले. पण जर्मनी सरकारने 50,000 बिटकॉइन विकल्यानंतर सुद्धा मार्केटला काही फरक पडला नाही, कारण जेव्हा जर्मनी सरकार दररोज 1,000-2,000 बिटकॉइन मार्केटमध्ये सेल करत होती, तेव्हा ब्लॅकरॉक आणि फिडेलिटी सारखे जगातील टॉप ऍसेट मॅनेजमेंट कंपनी दररोज 3,000 पेक्षा जास्त बिटकॉइन्स मार्केटमधून खरेदी करत होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जर्मनी सरकारने 50,000 बिटकॉइन विकून बरोबर केलं की त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट बद्दल अशीच इम्पॉर्टंट माहिती मिळवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी